कंठी धरिला कृष्ण अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश धरिला कृष्ण
कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम टाळी वाजून भजन करा कुंडली खबरदार जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा
नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे संताजिया दुसरे संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा झालो दास पायाचा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीदीश परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त विश्ववंदे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट चार चरणाचा गोड असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेतला अभंग सर्वांना पाठ आहे असं गृहीत धरून अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा श्री विठ्ठल रुक्मिणी धर्मकीर्तन वारकरी धर्मकीर्तन प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुंभार झरी ते श्री क्षेत्र पैठण ही पायी दिंडी गुरुवर्य परमपूज्य ब्रह्मनिष्ठ सद्गुरु सोनवणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि सर्व पंचकृषीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने गेल्या 15 वर्षापासून अविरत चालू असलेली ही पायी दिंडी 16 हे वर्ष 16वे आहे आणि या वर्षातील हे काल्याचे कीर्तन सांगतेचे कीर्तन या सर्व मंडळाच्या वतीने सेवेचा योग नाथबाबाच्या मला प्राप्त झाला सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो गुरुवर्य गुरुजींच्या चरणी नाथबाबांच्या चरणी सर्व वारकऱ्यांच्या चरणी गोड असं हे वातावरण आहे 9-10 दिवस आपण सर्व प्रवास करून आलो वारी का करायची पायी चालण्याचा काय हेतू असतो पायी चालण्याने पायी वारी केल्याने जीवनामध्ये 3 प्रकारचे तप घडत असतात 3 तप वारीमध्ये चालल्यानंतर घडतात कायिक वाचिक आणि मानसिक मन शुद्ध होतं वारीने काया शुद्ध होते वारीने आणि वाचा शुद्ध होते वारीने खूप माणसं बोलतात पण सर्वच माणसांचं बोलणं माणसाला आवडत नाही का त्याची वाणी शुद्ध नसते म्हणून वारी केल्याचा पहिला फायदा होतो काया शुद्ध होते
ज्याची काया शुद्ध असते त्याचंच एखाद्या वेळेला मन शुद्ध असू शकतं. त्याचं मन शुद्ध आहे, काया शुद्ध होते. हो, मानसिकता बदलत असते. म्हणून वारी केली पाहिजे. हो, एखाद्या वेळेला अखंड नामस्मरण करणारा जर माणूस असला तर त्याच्या जीवनामध्ये एकच तप घडतं, काही तप घडत नाही, वाचिक तप घडत नाही. खूप माणसं असे आहेत की रात्रंदिवस नामस्मरण करतात पण तरी सुद्धा त्यांच्या बोलण्याचा प्रभाव वाढत. मन शुद्ध आहे पण वाणी स्वच्छ नाही. बरेच माणसं असे आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं उगच बोललो बाबा यांना. म्हणून पवित्र 3 गोष्टी घडतात. कायिक तप घडतं, वाचिक तप घडतं, मानसिक तप घडतं. म्हणून 3 तपाची पूर्तता करण्यासाठी ही वारी आहे. आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे विकार आहेच, हे गेले पाहिजे. आणि वाणी शुद्ध झाली पाहिजे, काया शुद्ध झाली पाहिजे, झालं पाहिजे आणि मन शुद्ध झालं पाहिजे. म्हणून वारी आहे. आता काही माणसं वारी करायची म्हणून करतात, काय शुद्ध होतं रामजाने. वारी करायची म्हणून नाही केली पाहिजे. जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे म्हणून वारी केली पाहिजे. वारी करणं हा प्रामुख्याने हेतू आहे. जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे आणि तुमच्या माझ्या हातून परिवर्तन घडावं, कायिक वाचिक मानसिक तप आपल्या माध्यमातून घडावं. हा हेतू फक्त संतांच्या अंतःकरणात असू शकतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. म्हणून ज्यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली, गुरुवर्य सोनवणे गुरुजी, आणि त्यांच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणापर्यंत पोहोचलो. परंतु यावर्षी गुरुवर्य गुरुजींची थोडी प्रकृती खराब आहे, येऊ शकले नाही. पण आपण सर्वजण आता 15 दिवस 10 दिवस जे आपण वाटचाल केली, जे भजन पूजन केलं, आपण सर्वांनी आपल्या केलेल्या भजनाचं, चिंतनाचं, नामस्मरणाचं सर्वांचं थोडं थोडं पुण्य सर्वांचं खर्ची करायचं. गोदावरी मातेला प्रार्थना करायची, नाथबाबाला प्रार्थना करायची की आपल्यासारखे लाख जगण्यापेक्षा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांचं पुण्य थोडं थोडं तिळतिळ पुण्य साचा पडी या नियमाने नाथबाबाच्या चरणावर समर्पित करून विनंती करायची की बाबा पुढच्या वर्षी गुरुजी आमच्या समवेत वारीत आलेच पाहिजे, इतकी प्रकृती त्यांची चांगली असली पाहिजे आणि सदैव राहो. महाराज, जगतामध्ये वाट लावणारे माणसं खूप भेटतात पण वाट दावणारे माणसं भेटत नाही. म्हणून वाट दाखवणाराची अत्यंत गरज असते. आता ते तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही, पण मी याच्या अगोदरही इथं कीर्तन केलं पण तो आनंद मिळत नाही. लक्षात घ्या, ज्याला आपण नियमावली म्हणतो. आता आपण म्हणजे चल ढकल करणारे माणसं आहे आणि गुरुजी असल्यानंतर पर्याय नसतो. नियम म्हणजे नियम. आणि संप्रदायाचा सिद्धांत आहे नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, तया जवळी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. संप्रदायाचा नियम असा आहे, जीवनातलाच नियम असा आहे. भगवान परमात्मा ज्ञानोबा म्हणतात त्यांच्या जवळ वास्तव्य करतो. कोणाजवळ? नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ. जो माणूस जीवनामध्ये नित्य नियम करतो देव त्याच्या जवळ वास्तव्य करतो. लक्ष्मी वल्लभ, वल्लभ म्हणजे मालक, वल्लभ म्हणजे पती, वल्लभ म्हणजे स्वामी, वल्लभ म्हणजे देव. आपण सकाळी काकडा ऐकला असेल, काकड्याच्या मालिकेत अभंग आहे, लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पायी. हा गोड अभंग आहे. वल्लभ म्हणजे मालक. ज्ञानोबा म्हणतात
जीवनामध्ये 3 प्रकारचे कर्म आहे. सकाम कर्म आहे, नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे. पण नंबर 2चं जे कर्म आहे त्याला नित्य कर्म असं म्हणतात. जो माणूस नित्य कर्म करत असतो, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. वल्लभ म्हणजे मालक देव, लक्ष्मीचा पती, त्याच्याजवळ वास्तव्य करतो. कोणाजवळ? जो नित्य नेमानं देवाचं चिंतन करतो त्याच्याजवळ. आपलं चिंतन नाही असं नाही, पण नित्य नियमानं नाही. जेच मागलच्या वर्षी दिंडीत आलो तर याच वर्षी अशान होईन का ते? आता कसं आहे भाऊराव बाबा, ज्ञानोबरायला म्हणावं लागलं नित्य नियम नामे ते प्राणी दुर्लभ. मग आपण नामस्मरण करत नाही का? आपण काय नास्तिक आहे का? 8-8, 10-10 दिवस झाले एवढ्या प्रखर उन्हात आपण पायी चालत आलो. नास्तिक आहे? भजन करतो, माळी येत, वाऱ्या करतो, कीर्तन करतो, काकडा करतो, तरी ज्ञानोबरायांनी त्या यादीत आपलं नाव नाही घेतलं. घेतलं का? ज्ञानोबरायाला म्हणावं लागलं ते प्राणी दुर्लभ. भजन करणारे सर्वच आहेत, पण नित्य नियमानं भजन करणारे दुर्लभ आहे. बरोबर? भजन करणार आपण भजनच करतो, पण नित्य नियमानं नाही. आला जेवत असं भजन आहे आपलं. ज्ञानोबरायांना ती अपेक्षा नाही. ज्ञानोबराय म्हणतात ते प्राणी दुर्लभ आहे. भजन करणारे खूप आहेत, पण नित्य नियमानं करणारे दुर्लभ आहे. आणि तिथं देव राहतो जो नित्य नियमानं भजन करतो. महाराज म्हणतात हो ते प्राणी दुर्लभ आहे. नाही तर ज्ञानोबराय असं म्हणले असते नित्य नियमानं आम्ही ते प्राणी सगळेच नाही, दुर्लभ. भजन करणारे सगळेच, पण नित्य नियमानं करणारा दुर्लभ आहे. आणि जोपर्यंत नित्य नियमानं भजन करत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा कृपा करत. आपण फक्त म्हणतो भक्कमच वाऱ्या झाल्या हो महाराज, पण काही परिणाम दिसेना. झाल्या म्हणजे केल्या म्हणून झाल्या, आणि झाल्या म्हणून केल्या असं आहे ते. आता बऱ्याच लोकांना पैठणलाच येण्याची इच्छा नाही, पण इकडं नाथषष्ठीची यात्रा सुरू झाली का मग घरी लोक म्हणतात का रे तू महाराजन घरीचे म्हणून येतो. असंही म्हणूनही यावं लागतं. नाही तर बऱ्याच लोकांना इतकं ऊन आणि काय खरे गाण जोडायला मी म्हणतो अरे हे काय वारीचे म्हणजे इथं तर खूपच घाण आहे, म्हणजे नादायचं नाही त्याला. पण नित्य नेमाला जीवनामध्ये महत्व आहे, म्हणून भजन करणारे खूप आहेत. महाराज म्हणतात नित्य नेमानं आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे. परमार्थात सातत्याला महत्व आहे. म्हणून 16 वर्षापासून ही दिंडी आपली चालू आहे, अविरत दिंडी चालू आहे. भगवान नाथ बाबाच्या नाथ षष्टीच्या निमित्ताने ही दिंडी आहे. परवाच्या दिवशी नाथ महाराजांची षष्टी झाली. भगवान परमात्मा 3 शतकामध्ये वेगळ्या वेगळ्या रूपात देव अवताराला आला. लक्ष देऊन ऐका, थोडंच बोलणार आहे मी. 9ला कीर्तन बंद करू, पण ऐका. भगवान परमात्मा 3 शतकामध्ये वेगळ्या वेगळ्या रूपाने देव अवतरित झाला. 12व्या शतकामध्ये भगवान परमात्मा अवतार धारण करून आला ज्ञानोबरायाच्या माध्यमातून. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. भगवान परमात्मा 12व्या शतकामध्ये आला. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायांच्या रूपाने भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. ज्ञानोबरायांच्या रूपात भगवान परमात्मा अवताराला आला. महाविष्णूचा अवतार 15व्या शतकामध्ये भगवान परमात्मा आला बघा. हो, पण महाविष्णूचाच रूप आलं, पण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या रूपानं आलं. भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुळे
महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार चैत्र प्रतिष्ठान रामे गोदा तीर महाविष्णुचा अवतार शैव प्रतिष्ठान गोदा तीर. परमात्मा 15व्या शतकात आला. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार चैत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर. भगवान परमात्मा अवतार धारण करून आला महाविष्णूचा अवतार बरोबर. आणि भगवान परमात्मा पुन्हा अवताराला आला मने रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा मने रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ समर्थ धन्य तुकोबा समर्थ. तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर भानुदासाचे कुळी महाविष्णूचा मने रामेश्वर भट्टद्विजा तुका विष्णू नाही तुझा. हा म्हणजे 3 वेळेला देव अवतार धारण करून आला. प्रत्येक शतकात वेगळ्या वेगळ्या रूपाने आला पण भगवान परमात्माच आला. म्हणून नाथ महाराज साक्षात महाविष्णूचा अवतार. नाथ महाराज ज्या वेळेला अवताराला आले जन्माला आले महाराज 5 वर्षाचे असतानाच आई वडिलांचा कार्यक्रम झाला आणि आजोबा आजींनी नाथ महाराजांचा सांभाळ केला पण 5च वर्षाचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज इथं महादेवाचं मंदिर आहे इथं कुठंतरी आहे दोदलेश्वर काहीतरी नाव आहे पहा तिकडं असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज दोदलेश्वर महादेवाचं मंदिर इथं कुठंतरी आहे पुढं आहे तिकडं. 5 वर्षाचे असताना नाथ महाराज आजोबा आजीकडे राहत असताना त्या दोदलेश्वराच्या महादेवाच्या मंदिरात गेले आणि रडत बसले. का 5च वर्षाचे नाथ महाराज आहे की माझा उद्धार झाला पाहिजे माझं जीवन कृतार्थ झालं पाहिजे. वय किती आहे 5 वर्षाचं. 65 वर्षाच्या माणसाला वारीत येऊन कळत नाही आपला उद्धार झाला पाहिजे. 5 वर्षाचे नाथ महाराज भगवंताच्या मंदिरात जाऊन रडत बसले प्रार्थना करतात की काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे. 5 वर्षाच्या नाथ महाराजांना उद्धार करून घेण्याची इच्छा प्राप्त झाली. मंदिरात रडत असताना काही वेळानंतर एक म्हातारा माणूस भगवान परमात्म्याचं स्वरूप म्हातारा आणि नाथ महाराजांना विचारलं का रडतो का अडचण काय. म्हणले माझ्या जीवनात माझा उद्धार झाला पाहिजे. 5 वर्षाचे नाथ महाराज म्हणले इथं महादेवाच्या मंदिरात रडत बसून उद्धार होणार नाही तुम्ही इथं थांबू नका तुम्ही देवगिरी किल्ल्यावर जा. हो जनार्दन स्वामी तिथं तुम्हाला गुरु भेटतील तुमचा उद्धार करतील. देवगिरी किल्ल्याचे म्हणजे दौलताबादचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याचे शिलेदार म्हणजे कारभार ज्यांच्याकडे होता जनार्दन स्वामी. नाथ महाराज तिथं गेले पण तो राजाचा दरबार आहे सगळ्यांना तिथं प्रवेश नाही म्हणून दारात नाथ महाराज उभे राहिले. मध्ये कोणी जाऊ देत नव्हतं बरं. 3 दिवस मध्ये नाही जाऊ दिलं. पण एक दिवस ते कोणालाही म्हणायचे का उबाय महाराजाला भेटायचंय का उबाय महाराजाला भेटायचंय. 2-3 दिवस नाथ महाराज थांबले. मग कोणीतरी नाथ महाराजांना मध्ये सोडल्याबरोबर जनार्दन स्वामी थोडे स्ट्रिक्ट होते. वातावरण थोडं गरम होतं
आणि कारभारच असल्यामुळं कारभारी माणूस थोडा राहतच असतो. ज्याच्याकडे चाबे आहे त्याचा थोडा मोठेपणा राहतोच ना. हा, इतका बी कडक नव्हता समजा. पण नाथ महाराजांना विचारलं की नाव काय तुझं? ते म्हणले माझं नाव एका. बर बर, काय इच्छा आहे? आलो म्हणले, मला सद्गुरू करण्याची इच्छा आहे. थांबले नाथ महाराज. काही दिवस गेल्यानंतर नाथ महाराजांचा स्वभाव पाहून जनार्दन स्वामी प्रसन्न झाले, त्यांचा अंगीकार केला. पण सगळं वातावरण लक्षात आल्यानंतर जनार्दन स्वामीचं जे काम आहे ते नाथ महाराजांना सोपवलं. वय काही फारसं नव्हतं. एक दिवस सगळा हिशोब लावत असताना, आता हे दिंडी चालवणं बी सोपं नाही बरं. ज्याच्याकडे रजिस्टर आहे त्याला विचारा. सगळे लोक झोपले तरी ते जुळवाजुळीच करत बसते, किती आले किती गेले, कशाला गेले हे बी लिहावं लागतं. माचीस आणली रुपयाची त्याचा हिशोब द्यायचा आहे. कोणी 2 रुपये दिले त्याचा हिशोब द्यायचा आहे. बोलायला काही लागत नाही, पण सांभाळणं मोठं कठीण आहे. आपलं काही नाही, पिशवी उचलली की निघला, आला की जेवला, जेवला की टेन्शन नसतं महाराज. पण ज्याच्याकडे हिशोब आहे, लिखाण काम आहे, त्याला फार त्रास आहे. रुपयाचे आपराटपर चालत नाही. त्याच्या खिशातलेच जातात, कुठं जातात त्यालाही समजत नाही. चहा कधी या पैशातून न पिणारे माणसं खिशातून हजार रुपये भरतात. कमी पैसे म्हणजे ते अवघड काम राहतं. म्हणून हिशोबाची जुळवाजुळव नाथ महाराज करत होते. रात्रीपासून तर सकाळच्या 4 वाजेपर्यंत 1 पै फक्त कमी होती. 1 पै नाथ महाराज हिशोब करत होते. जनार्दन स्वामी सर्व झोपलेले होते. 4 वाजता पैचा हिशोब लागला आणि नाथ महाराजांच्या मनात आनंद झाला. आणि नाथ महाराज एकदाच बोलले, सापडला. असं अचानक नाथ महाराज बोलल्यामुळं असं वाटलं जनार्दन स्वामीला झोपात बरळला असेल. पण ते बसलेले होते आणि पुन्हा नाथ महाराज म्हणले, सापडला. जनार्दन स्वामी उठले, काय सापडलं? म्हणले, रात्रीपासून हिशोब लावत होतो, आता 4 वाजले, आत्ताशी हिशोबातला गोळ सापडला. नाथ महाराजांना जनार्दन स्वामी म्हणले, तुझा व्यवहार अतिशय पक्का आहे, व्यवहार तज्ञत्व आहे, तुला व्यवहार कळाला. पण व्यवहारात आणि परमार्थात फार मोठा फरक आहे, तुला परमार्थ कळायला पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांचा अंगीकार केला. गुरु शिष्य पण तुकोबाराय म्हणतात. हो, जे भगवान नाथ महाराजांना ज्या दिवशी गुरुनी अनुग्रह दिला तो दिवस म्हणजे कालजी षष्ठी झाली ना भाऊराव महाराज, 6 गोष्टीचा योग त्याच दिवशी जुळून आला. नाथ महाराजांचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी रविवार होता आणि तिथी षष्टीची होती. 1 नाथ महाराजांच्या घरी ज्या दिवशी भगवान दत्तात्रय दत्त चोपदारकी करण्यासाठी प्रथमतः आले, गुरूंची देवाची कृपा झाली, तो दिवस रविवार होता, तिथी षष्टीची होती. 2 शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जल समाधी घेतली, त्या दिवशी तिथी षष्टी होती, रविवार होता. 3 नाथ महाराजांना ज्या दिवशी गुरु भेटले त्या दिवशी नाथ महाराजांच्या जीवनामध्ये रविवार होता, षष्टी होती. 4 6 योग नाथ महाराजांच्या योग जुळून आले, वारही रविवार आणि तिथी सुद्धा षष्टी आणि ती पर्वणी या वर्षी योगायोगाने आली. आणि आपण भाग्यवान आहे की आपण त्या योगामध्ये, त्या तिथीमध्ये आपण सगळेजण वारीला आलो, आपलं परम भाग्य आहे. 6 गोष्टीचा योग आला म्हणून षष्टी बर का. आणि पंचमीच्या दुसऱ्या दिवशी तिथी बी काय असते, षष्टी, म्हणून षष्टी. म्हणून नाथ महाराजांचा जो 16 आहे महाराज, प्रत्येक दिंडीवाल्यांनी पंचमीला मुक्कामी यावं आणि अष्टमीला काला करून जावं, तरच दिंडीची सफलता होते. अन्यथा का गए ते का नेन केला तो वारी घडत नाही. वारी सफल व्हावी असं वाटत असन दिंडीत येणारानं, नाही तर वेळ वाया घालू नाही. बरं, मी त्या दिवशी बी सांगितलं ना, आताही सांगतो. हाव, पंचमीला आले पाहिजे. खरा 16 नाथ षष्टीचा रविवारी झाला. 10 ते 12 12:30 पर्यंत फुलं उधळले पाहिजे. हा नाथ महाराजांचा समाधीचा काळ आहे. म्हणून नाथ महाराजांना आनंद झाला. हो, योग योग असतो बर का प्रत्येक गोष्टीचा. अतिशय पवित्र जीवन नाथ महाराजांचं. प्रत्येक संताकडे विशेषत्वाने 1 गुण पाहायला मिळतो, पण शांती ब्रह्म एकनाथ महाराज 3 गुणाने युक्त आहेत. हो,
नामदेव रायच्या जीवनाचा विचार केला तर भक्तिप्रधान जीवन नामदेव रायचं. एक गुण विशेषत्वाने नामदेव रायकडे आहे. तुकोबरायांचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबरायाकडे वैराग्य हा विशेषत्वाने गुण पाहायला मिळतो. बरोबर आहे ना. निळोबरायाचा जर विचार केला तर सद्गुरूची सेवा हा गुण निळोबरायाकडे पाहायला मिळतो. हा बरोबर आहे ना. आणि नाथ महाराजांकडे मात्र 3 गुण आहेत. सगळे संत एका एका गुणाने युक्त आहेत, पण नाथ महाराज 3 गुणाने युक्त आहे. काकड्याच्या मालिकेत अभंग आहे, कितीतरी संतांची यादी उंचनीचे काही नेने भगवंत. पण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं जीवन सगळ्या संतांच्या पेक्षा वेगळं आहे, 3 गुणाने युक्त आहे. पहिला गुण नाथ महाराजांच्या जीवनात आहे शांत. दुसरा गुण नाथ महाराजांच्या जीवनात आहे श्रीमंत. आणि तिसरा गुण नाथ महाराजांच्या जीवनात आहे संत. शांत, श्रीमंत आणि संत. जगात शांत खूप आहेत पण संत नाही. जगात संत खूप आहेत पण शांत नाही. जगात शांत संत खूप आहेत पण श्रीमंत नाही. जगात श्रीमंत संत खूप आहेत पण शांत नाही. जगात श्रीमंत शांत आहेत पण संत नाही. कसं कसं कळालं तुम्हाला. मग 3 गुणाने युक्त शांती ब्रह्म एकनाथ महाराज किती श्रीमंती. सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा. स्वामी एकनाथ माझा. स्वामी एकनाथ सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा. स्वामी एकनाथ माझा. स्वामी एकनाथ स्वामी एकनाथ माझा. किती श्रीमंती. लौकिकही श्रीमंती पहा आणि पारमार्थिकही श्रीमंती पहा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदे त्याचे पाय. जय जय ओवाळो आरती स्वामी एकनाथा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची किती श्रीमंते. भगवान परमात्मा स्वतः नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष पाणी वाहिलं बरं. आणि काल षष्टीच्या दिवशी जोपर्यंत भगवान परमात्मा कावड टाकत नाही तोपर्यंत रांजण भरत गेलत्यान. त्या मंदिरात दबले होते का? तिथं दबले असेल ना चांगले. इतकं कठीण होतं महाराज. मी गेलो तो बाहेरूनच वापस आलो. म्हणलं घरीच नाही जायचा. थोडं शिस्तीचा अभाव आहे. तिथं कोणी शिस्त लावायला नाही. दरवाजा छोटा आहे आणि गरमटलंय. म्हणलं आपण गेलो तो बाहेरच यायचो नाही. इतकी गर्दी होती आहे ना नाथ महाराजांना. तिथं रांजण आहे बघा. इकडून गेलं की डाव्या हाताला रांजण आहे. असं केलेलं आहे ना त्याला. तिथं रांजण आहे. भगवान परमात्म्याची कावड टाकल्याशिवाय षष्टीच्या दिवशी रांजण भरत नाही. श्रीमंती नाथ महाराजांची. किंवा नाथ महाराजांचं काम श्रीखंड्या चंदन उघडणी श्रीखंड्या चंदन उघडणी करी. श्रीखंड्या चंदन उघडणी करी. श्रीखंड्या चंदन वस्त्र
उगाळूनी करे श्रीगंगाधर उगाळूनी करे. महाराज भगवान परमात्म्याने नाथ महाराज देवपूजेला बसल्यानंतर देवाला नाथ महाराजांना चंदन उगळून देण्याचं काम केलं. आणि एवढंच नाही केलं तर वस्त्रे गंगा तीरी धूत असे नाथ महाराजांचे कपडे सुद्धा भगवान परमात्म्याने धुतले. एवढं काम देवाचं केलं. इथं जर आपण असं रुमाल काढा एवढा पेड येते तर मी त्याच्यासाठी आलो का, ही आपली भावना आहे. महाराज म्हणतात ते तर सेवा हा दारवंटा. इथं आल्यानंतर प्रत्येक माणसाने हातात पडली ती सेवा केली पाहिजे प्रत्येकाने. मी तुमच्या सगळ्या माता भगिनीच्या चरणावर नतमस्तक होतो. का दिवसभर दिंडीत चालायचं आणि पुन्हा स्वयंपाक सुद्धा करायचा. कमाल आहे की नाही महाराज यायची. नाही तर आपल्याला आपण तर उपाशी झोपायला बसलो इतकं दमल्यावर. खरं सांगा दिंडी जर 20व्याला थांबली संध्याकाळी तर आपल्याला उठून पाणी तरी घ्या वाटतं का, घ्या वाटतं. माणूस बसतानाच अरे रे 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 रे. पण तुम्ही बिचारे लक्ष्मीला सांगा उठा पोळ्या करायच्या राहिल्यात तो कोणताच विलंब न करता, किती थकलेले आहेत, किती दमलेले आहेत, किती त्रास झाला, किती ऊन होतं, त्या एक शब्द सुद्धा त्यांच्या तोंडातून निघत नाही. बिचारे लगेच उठून हात धुतले का स्वयंपाकाला बसतात. आपल्याला जर संध्याकाळी दिंडी आल्यावर म्हणलं आता काय करू, 10 मिनिटं पंचपदी करू, अरे आता कुठं राहत का भजन का भजन झालं. म्हणजे आपलं जे काम आहे ते सुद्धा आपण प्रामाणिकपणानं करत नाही. आपलंच काम आहे ते. कालही आपल्या दोघा तिघाच्या उशालाच काकडा झाला ना आजही झाला, पण आपण कठीण काम आहे. महाराज जीवनामध्ये सेवा ज्ञानोबराय म्हणतात ते तर सेवा हा दारवंटा. कठीण आहे, कठीण आहे. आपल्या भक्तीमध्ये पर्याय आहे म्हणून सहन करण्याची शीलता ज्यांची आहे महाराज. महिला मंडळाचं समर्पण खूप असतं महाराज आणि खूप भावना. आता काही काहीला भजनं येतात त्या थोडं काढतात समजा, म्हणजे खरंच भावना प्रधान आहे. कंटाळा त्यांना कोणत्या गोष्टीचा नाही महाराज. पाहिजे ती गोष्ट योग्य वेळेला म्हणून द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे माणसाला मंडपात बसा वाटत नाही, त्या चुलीजवळ बसतात, गरमट आहे म्हणून. जर लक्ष्मी नसत्या तर कुंभार जरी बसून पैठण लोक अर्ध्या शिळ्याच भाकरी खाल्ल्या असत्या आणि काही तसेच झोपल्या असत्या, नाही तर मग खिचडी चालत. कमाले महाराज. समर्पण आणि परमार्थ असो का प्रपंच असो, समर्पण अत्यंत महत्वाचं आहे. समर्पण म्हणजे वाहून घेणं, स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. घरी जे माणसं 12-12 तास शेतामध्ये उन्हातानात काम करतात त्यांना पैठणला आलं की ऊन लागतं. लयच ऊन आहे बापा. ज्ञानोबराय म्हणले सायासे करीसी प्रपंच दिननीसी हरिसी न बजसी कोण्या गुणे, हरिसी न बजसी कोण्या गुणे. सायास करीसी प्रपंच दिननीसी हरिसी न बजसी कोण्या गुणे, हरिसी न बजसी कोण्या गुणे. प्रपंच आपण सायासाने करतो पण हरिशी न भजसी कोण्या गुणे. 24 तास आपण संसारामध्ये राबणारे माणसं आहेत. 12-12 तास माणसं एक लगट उभं राहून रानामध्ये काम करणारे आपण शेतकरी. इथं आल्यानंतर कंटाळा करू नये. होईल तेवढी सेवा परमार्थामध्ये केली पाहिजे, दिंडीत केली पाहिजे. आणि हेच तुमच्या बरोबर शिदोरी येणार आहे. पहा संसारात किती जरी वडा ताण केली तो कोणी म्हणणार नाही आमच्या म्हाताऱ्यानं बरं केलं लय वर्ल्ड म्हणाल कोणी. असं म्हणू शकतं ते त्याच्या बापानं लय मोठी कमाई केली आमच्या म्हाताऱ्याला जमलं. म्हणून परमार्थामध्ये सेवा करा. ही सेवा महाराज मी नेहमी सांगतो, परमार्थाचा शेवट हा प्रसादाने होत असतो आणि संसाराचा शेवट हा पश्चातापाने होत असतो. म्हणून माणसाने परमार्थ करावा.
पण परमार्थाच्या वाटाला आल्यावर तरी करावा. तसं तर नेहमीच करावा. पण समजा आता घरदार सोडून दिंडीच्या नावानं आलो ना, पण आता या अख्ख्या सोहळ्यात मला तुमची दिंडी एक शिस्तप्रिय वाटते. हो, की सगळ्या गोष्टी वेळेवर होतात आणि योग्य होतात. नाही तर बऱ्याच दिंड्यान कालच काला केला, जुने झाले घरी जाऊन ते फळपत्रात पडत नाही. यथा सांग कोणती. आता कसं असतं महाराज, आपण फक्त क्रिया पूर्ण करतो, अंतकरणातला भाव वेगळा आहे. पण महाराज म्हणतात अंतकरणापासून कोणती गोष्ट केली पाहिजे फलीभूत होत असते. म्हणून गोड अशी दिंडी आपली चालत आली. शांती ब्रह्म एकनाथ महाराज 3 गुणाने युक्त आहेत. शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. व्यवहारातली श्रीमंती, परमार्थातली श्रीमंती भगवान परमात्मा दत्त चोपदारी करीत असे. चोपदाराचं काम भगवंताने नाथबाबाच्या दारात केलं. कावडीनं नाथबाबाने पाणी भरलं. गंध उगाळून देण्याचं काम नाथबाबाच्या घरी केलं. वस्त्रे धुण्याचं काम नाथबाबाच्या घरी केलं. ही परमार्थातली श्रीमंती आहे. आणि व्यवहारातली श्रीमंती नाथबाबाच्या घरून दररोज भगवान परमात्म्याला तुपाचा पुरणपोळीचा नैवेद्य दररोज होता. ही व्यवहारातली श्रीमंती आहे. म्हणून नाथ महाराज श्रीमंत आहेत, संत आहेत आणि शांत आहेत. कशाला म्हणतात संत? संत साधक साधू आणि आपण सगळे साधारण. कसे आपण माणसं का मनाने एक चाल, आमचं काय बा, आम्ही साधारण माणसं आहे, आम्हाला येतं का ते? आपण सगळे कसे आहेत? साधारण. साधारण शब्दाचा अर्थ होतो ज्यांनी 6 विकार ज्याच्या अंतकरणामध्ये धारण केलेले आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे षड विकाराने ज्याचं अंतकरण भरलेलं आहे त्याला साधारण. 6 धारण ज्याच्या अंतकरणाने विकार धारण केलेले आहेत 6, त्याला साधारण असं म्हणतात. दुसरा माणूस आहे साधक, ज्याला हे 6 विकार धक्का देण्याची भीती आहे. कधी धक्का देतील आणि कधी आपण पडू हे ज्याच्या अंतकरणात भीती आहे, ज्याला धाक वाटतो त्याला साधक असं म्हणतात. अजून सांगू, साधू कशाला म्हणतात? साधू ज्यांनी 6 विकार धुतलेले आहेत 6, त्याला साधू असं म्हणतात. आणि संत कशाला म्हणतात? घातले बाहेरी काम क्रोध वैरी, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी घातले संत कोणाला म्हणतात? ज्याच्या जीवनामधला विकाराचा अंत झाला त्यांना संत म्हणतात. ज्यांनी 6 विकार धुतले त्याला साधू म्हणतात. ज्याला भीती वाटते विकार कधी धक्का देतील त्याला साधक असं म्हणतात. आणि आपण सगळे कसे आहेत? साधारण. आपल्याला का साधारण म्हणतात? आपल्या अंतकरणामध्ये विकार भरलेले. आणि खरं सांगू तुम्हाला, ही वारी कशासाठी करायची? अंतकरणातले विकार घालवण्यासाठी वारी करायची. निदान 16 वर्षात विकार 600, पण 16 वर्षात एक विकार तीनदा घालवला तरी सगळे विकार आतापर्यंत नष्ट झाले असते. म्हणून इथं आल्यानंतर एक तरी विकार गोदावरी मातेमध्ये सोडला पाहिजे. का गोदावरी मध्ये स्नान करायचं? इथं आल्यानंतर विकार जातात. हो, पाप नाहीसं होत असतं. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्र विनश्यती. अन्य ठिकाणावर केलेलं पाप तीर्थक्षेत्रामध्ये धुवून जात असतं. मग तुम्ही म्हणसान तुम्ही तर इथंच बादल्या घेऊन आंघोळ केली, आम्ही पापच केलेलं नाही. अन्य ठिकाणी केलेलं पाप तीर्थक्षेत्रावर धुतल्या जात असतं. पण तीर्थक्षेत्रावर केलेलं पाप महाराज म्हणतात अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्र विनश्यती. तीर्थक्षेत्रावर नाहीच होतं बाजूला केलेलं पाप
अन्य ठिकाणी केलेलं पाप, घरी झालेलं पाप तीर्थक्षेत्रावर गोदावरीचं स्नान झालं की नाहीच होतं, पण तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेप भविष्यती, कधी पुन्हा तीर्थक्षेत्रावरलं पाप धुतल्या जात नाही. म्हणून इथं आल्यानंतर पुण्य अजिबात करू नका, पण पापाची भावना ठेवू नका, नाही तर जीवनातली वारी सफल होणार नाही. म्हणून विकार घालवण्यासाठी महाराज म्हणतात वारी आहे, आणि विकार जाण्यासाठी नामस्मरण करायला पाहिजे. आणि कोणाचं करायला पाहिजे, कोणाचं नाव घ्यायला पाहिजे, कोणाला कंठामध्ये धारण केलं पाहिजे, पहिल्या कंठी धरिला कृष्ण भागवत भाऊ, कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कंठी धरिला कृष्ण अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय भगवान परमात्मा कृपा करत नाही, आणि भगवंताची कृपा झाल्याशिवाय अंतकरण शुद्ध होत नाही. अंतकरण शुद्ध होण्यासाठी करावी लागणारी जी साधन आहे त्याचं नाव नामस्मरण आहे. आणि कलियुगात सगळ्यात सोपी साधन आहे नामसंकीर्तन. साधन पै सोपे नामसंकीर्तन साधन पै सोपे, नामसंकीर्तन साधन पै जळतील पापे जन्मांतरीचे. कलियुगात सर्वात सोपं साधन आहे नामसंकीर्तन साधन पै जळतील पापे 2-4 महिन्याचे. जन्मोजन्मांतराचं पाप नाहीस करण्याची ताकद या नामस्मरणात आहे. म्हणून इथं आल्यानंतर होईल तेवढं नामस्मरण केलं पाहिजे, जितकं करता येईल तितकं. हो, नामस्मरणाचा बडीमार झाला पाहिजे. कलियुगात सगळ्या साधना संतांनी थांबून दिल्या. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन गडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. महाराज म्हणतात कलियुगात सगळ्या वाटा थांबून द्यायच्या, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, दुस्तर वाटा सूक्ष्म वाटा खरतड वाटा थांबायच्या, आणि
कलियुगात एकच काम करायचं, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. नारायण दैव भेटे, तेरे नारायण दैव कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन. कलियुगामध्ये सोपी साधना, कलियुगा माझे करावे कीर्तन. काय फायदा त्याचा? तेने नारायण देईल भेटी. म्हणून कीर्तनाचे प्रकार आहे. गुण कीर्तन, लीला कीर्तन, संकीर्तन, हे नारदीय कीर्तन. कीर्तन केलं पाहिजे, परंपरा आहे. नामसंकीर्तन केलं पाहिजे. कीर्तन करणं म्हणजे कंबर बांधून सांगणं नाही. कीर्तन करणं म्हणजे नामस्मरण करणं. तुम्ही आम्ही सगळे खेळी मिळी गदारोळी आनंदे, त्याचं नाव कीर्तन आहे. वाजवतील म्हणे टाळकरीस, टाळकवून उदड घेतलं की काय. सगळ्यांनी भजन करणं, टाळ्या वाजवणं, नामस्मरण करणं ही कीर्तनाची पद्धत आहे. आणि कीर्तनाने काया शुद्ध होत असते. आम्ही या कीर्तने आता या सोहळे झाले त्रिभुवन, सोहळे झाले त्रिभुवन, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. मी या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता येतो झाले त्रिभुवन, आता येतो झाले त्रिभुवन. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. महाराज म्हणतात, कीर्तनाने माणसाची काया शुद्ध होते, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. विकाराने भरलेला संसार आहे, म्हणून तिकडं समाधान नाही. पैसे खूप आहे, पैसे खूप आहे, पण समाधान नाही संसारात. नावाला समाधान असन तरी त्याच्या तोंडावर गवऱ्या फुटलेल्या आहेत. काय झालं म्हणतो मला, असं समाधान नाही. म्हणून इकडे यायचंय. इकडे आल्यानंतर काया शुद्ध होत असते. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे नामस्मरण. कोणाचं करावं? देवाचं करावं. कोणत्या देवाचं करावं? काल्याचं कीर्तनापुरतं. कंठी धरला कृष्ण मणी, कृष्ण नावाचा मणी आपल्या कंठामध्ये जर धारण केला तर त्याचा परिणाम होतो अवघाजनी. प्रकाश अवघाजनी, प्रकाश प्रकाश अवघाजनी. कंठी धरला कृष्ण मणी, कंठी धरला कृष्ण मणी, अवघाजनी प्रकाश अवघाजनी.
नावाचा मणी जर कंठामध्ये धारण केला तर जीवनामध्ये अवघा जनी प्रकाश. खरा काला त्याच्याच जीवनात आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रकाश पडलेला आहे. काला कशासाठी करायचा? अंतःकरणामध्ये प्रकाश पडण्यासाठी. काल्याचं नाव आहे आनंद. काल्याचं नाव काय आहे? आनंद. महाराज म्हणतात कृष्ण नावाचा मणी कंठामध्ये धारण केला तर जीवन प्रकाशमय होतं. अवघा जनी प्रकाश. बाहेरून कपडे धुणं वेगळं, बाहेरून इस्त्री मारणं, आतलं धुतलं पाहिजे. कोणतं धुतलं पाहिजे? आणि ते फक्त नामस्मरणाने धुतल्या जात. काया पवित्र होते म्हणून कायिक तप घडतं, वाणी पवित्र होते म्हणून वाचिक तप घडतं, मानसिक तप घडतं, मन पवित्र होतं ते देवाच्या चिंतनाने. देवाचं नामस्मरण देव जर कंठामध्ये धारण केला तर जीवन प्रकाशमय होतं. आणि ज्याच्या जीवनामध्ये प्रकाश पडला खऱ्या अर्थाने त्याच्याच जीवनात काला काला वाटो एकमेका. वैष्णवनिका संभ्रम. काला एकमेकांना वाटायचा. आणि कोणाला वाटायचा आणि कोण वाटणार? जो निका आहे. निका निका म्हणजे धुतलेल्या तांदूळासारखा, कोणताच विकार नाही, तो काल्याचा अधिकारी. निका वैष्णव पाहिजे. मग देव सुद्धा काल्याचा अधिकारी नाही. देव सुद्धा काल्याचा अधिकारी नाही. म्हणून काल्याची आशेन देव जळी झाले. ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला. भक्ता आनंद वर्तला, भक्ता आनंद वर्तला, ब्रह्मा भगवान शंकराला नाही होता आलं. त्यांना जर काला खाण्याची अपेक्षा होती तर देव बनून काला खाता आला नाही. काय व्हावं लागलं? वैष्णव. ब्रह्मा सोपान तो झाला. महाविष्णूचा देवाला सुद्धा काय व्हावं लागलं? संत व्हावं लागलं. वैष्णव निका. निका पाहिजे. निका. निखळ वैष्णव. निखळ कशाला म्हणतात वैष्णव? 12 महिन्याच्या 24 एकादशा आणि 5 पर्वणीचे जो उपवास करतो, 12 महिन्याच्या 24 एकादशा आणि 5 पर्वणीचे उपवास, 12 महिन्याच्या 24 आणि हे 5 29 झाले. 20 इकडं पहा माझ्याकडं. 20 अधिक 9 बरोबर वैष्णव. कोणता पण 5 पर्वणीचे उपवास करतो आणि 12 महिन्याच्या 24 एकादशा करतो. नरसिंह जयंती, वामन जयंती, कृष्णाष्टमी, रामनवमी, उत्तम उत्तम शिवरात्र, हे 5 उपवास जो करतो, 5 आणि 24 29 20 अधिक 9 बरोबर वैष्णव. वैष्णव त्यालाच म्हणतात. सकाळी एकादशी धरतो आणि संध्याकाळी सोडतो तो भामटा. वैष्णव नाही. आणि जो त्या नियमात बसतो त्याला वैष्णव म्हणतात. आणि तुकोबाराय म्हणतात असा निका वैष्णव जो आहे तो काल्याचा अधिकारी आहे. वैष्णव निका संभ्रम. विठ्ठल गोपाळ निके होते महाराज. कसे होते? निके. म्हणून गोपाल काल्याचे अधिकारी. देवानं त्याला सांगितलं, याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी तो पोट भरे, पुरी म्हणाल तो बरे.
मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल ते निके होते म्हणून देव त्यांना बोलवायला लागला या पोटभर देतो. आपण टोपलं उचलायचं उशिरी द्या आम्हाला, आपल्याला मागावं लागतं आणि देव त्यांना म्हणला पोटभर देतो. का तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. विकार सांडा जीवनात काला तिथंच आहे. पैठणलाच केला पाहिजे असं नाही. ज्याच्या अंतकरणातले विकार गेले महाराज हो, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव झाला. अंतकरण स्वच्छ झालं की काला हो. म्हणून काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळ तुका म्हणे भूमंडळ तुका अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. बस झालं ना, बस झालं का? हा तयार आहे सगळं. उन्हाचा टाइम आहे, लवकर घरी जाताना 10-12 दिवस झाले आहे ना. हे सकाळी म्हणायचंय माणसाला भाऊराव बाबा अरे उठा, लेकर बाळायचं ध्यान येतं की नाही आठवा.
लवकर आपलं वेळेत कार्यक्रम झालेला बरा असतो. गुरुवर्य विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कुंभारझरी वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही दिंडी श्री क्षेत्र स्वग्राम कुंभारझरी ते श्री क्षेत्र पैठण वर्ष 16व गुरुवर्य गुरुजींच्या माध्यमातून आणि आजपर्यंत ह्या दिंडीची आता सांग आणि सांगत झालेले गोड असे वातावरण आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या कृपेने आपण सर्वजण इथपर्यंत सुखरूप आलो. असंच नाथ बाबांच्या कृपेने आपण सुखरूप सर्वांनी घरी जाऊ द्या अशी विनंती नाथ बाबाला करा. कमवलेलं 10-12 दिवसातलं पुण्य थोडं थोडं नाथ बाबाच्या चरणी समर्पित करा. गुरुजींचा आयुष्य वाढून मिळो ही विनंती करा. प्रकृती चांगली झाली पाहिजे अशी विनंती भगवंताला करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा आली हे सर्व आपलं पंचक्रोशीतील वारकरी मंडळाच्या माध्यमातून आमचे विठ्ठल महाराज, अनिल महाराज, भाऊराव महाराज, रामभाऊ महाराज, हे सगळे आमचे शंकर महाराज, सगळी दिंडी आता सगळे माणसं प्रेमाचे. कालच ते मला म्हणले महाराज काल्याचं कीर्तन करा. आमच्या जवळची दिंडी काळूबाबाची ते म्हणले इथं करा. म्हणलं इकडं गुरुजी गैरहजर इकडं करू द्या. तुका म्हणे करा सेवा आली जीवावरी तरी किंवा सेवके सांगितले करावे ते काम. कीर्तनकारांनी भजन्या मला सांगा एखादी सवाशीन बाई आहे, सवाशीन म्हणतो मी. कोणत्याही घरी गेल्यानंतर कुकाचं बोट लावायला कोणी आलं तर नाही म्हणा जाऊ नये, नाही म्हणायचं नाही, कपाळ पुढे केलं पाहिजे. तसं कीर्तनकारांनी तीर्थक्षेत्रावर मी फेटाच आणलेलं नाही. मी कीर्तनच मला करा वाटत नाही, ऐका वाटतं, पण मग योग आला तर सोडायचं. ही सेवा आहे महाराज, ही गुरुजीच्या जागेची सेवा आहे. म्हणजे माझं भाग्यच उदयाला आला असं म्हणायला हरकत नाही. म्हणून तिथेही कीर्तन करायचं होतं. उगले महाराजाची दिंडी तिथे कीर्तनच करायला मिळालं नाही, वेळच नव्हता. म्हणलं मी इथं कीर्तन करतो, गुरुजी नाही. जिथं कमी तिथं आम्ही. म्हणून सर्वांच्या माध्यमातून ही सेवा आली. माझं भाग्य उदयाला आलं, पुण्य फळले बहुता दिवसा. फार दिवस झाले ते कीर्तन व्हायला, आज भाग्याचा उदय झाला. ते हे जोडी संत पाय सर्वांच्या दर्शनाचा योग आला. सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. काल्याचा अभंग म्हणून काला वाटून घ्या. शिंकेला वेले दुरी होते काचे जीवरी तुम्ही वारे रोहीकडे मुख पसरवणे गळे. वाहतीच्या धारा तुम्ही लोहीच्या चोपदा तुम्ही वारे रोहीकडे मुख पसरवणे. तुम्ही वारे रोहीकडे